हा देवाच्या देवळात कोण ग उभी. फक्त तुम्ही मळ्यात नका जाऊ, मंदिरात थांबा. सुंदर होतं, ऐकायला गोड वाटत. हा देवाच्या देवळात कोण ग उभी, मळवट भरते मी आई उभी. अन जगदंबा अग दर्शन दे ग मला, न थांबू कुठवरी. जगदंबा कुठून लिहिलं बिचारीनं काही माहित नाही, पण सुंदर होतं. तुम्हाला भजनच जर म्हणायचे तर तुकोबरा ज्ञानोबराने का कमी लिहून ठेवले का महाराज. हा आराधी निर्गुण प्रगटली भवानी, प्रगटली भवानी, आदि निर्गुण प्रगटली भवानी, प्रगटली भवानी. हा महिषासुर मर्दनाला गो, महिषासुर मर्दनाला हा महिषासुर मर्दनाला गोनी, महिषासुर मर्दनाला विविध तापाची कराया धाडली, विविध तापाची कराया धाडली, विविध तापाची कराया धाडली, तापाची करावया धाडली. भक्तारागी तू पावस निर्वाणी. आईचा जोगवा टाळी टाळी. आईचा जोगवा जोगवा मागे रे आईचा जोगवा जोगवा मागे, 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 जोगवा मागे, जोगवा मागे. अशा चाली तशा घातकच आहे बरं. कारण आपण म्हणायचो चाली नाही, कारण त्या अंबिकाच्या जर अंगात आलं तर कसं करायचं, मोठा समज आहे, अवघड आहे बरं. लगेच होत बिचाऱ्याच्या अंगातही कसं येतं काही कळत नाही हो महाराज. आलं पाहिजे. खरं सांगू का, आतापर्यंत संप्रदायामध्ये जेवढे काही संत महात्मे, जेवढ्या काही संत विभूत्या होऊन गेल्या, त्यांच्या कोणाच्याच अंगात आलं नाही. या बिचाऱ्यांच्या अंगात येतं कसं, हा मोठा प्रश्न आहे महाराज. मी कमीत कमी 20 वर्ष झाले महाराज असेल. पंढरपूरची वारी झाली, दररोजचे 2-2 कीर्तन आहे, हरिपाठ करतो, काकडा करतो, सगळं करतो. एवढं देवाचं चिंतन करून अजून सुद्धा माझ्या स्वप्नात महाराज भूतच येतात हो. अजून देव नाही आला. आणि यांच्या अंगात येतो कसा, हा मोठा प्रश्न आहे महाराज. बरं हे एवढ्या सुंदर नाही की देवाना अंगात यावं. मुक्ताबाईच्या अंगात नाही आला, जनाबाईच्या नाही अंगात आला, मीराबाईच्या नाही अंगात आला. खरं सांगू का, अंगात येणं ही सगळ्यात मोठी अंधश्रद्धा म्हणलं तर काही वावगस होणार नाही. सायन्स युगामध्ये जगणारे लोक आहे आपण. अरे ज्याच्यावर देवाची कृपा झाली तो देव सांगायला शिल्लक कुठं राहतो. एका माणसाने 100 क्विंटलाची मिठाची हत्तीन तयार केली. लक्ष देऊ नये का, एका माणसाने 100 क्विंटल मिठाची हत्तीन तयार केली आणि ती समुद्रात सोडली. किती दिवसांबाहेर येईल हो? अजिबात नाही. मिठाची हत्तीन समुद्रात सोडली की ती पाणी रूप होती. तसं एकदा मनुष्य देव पहावयासी गेलो. काय सुंदर प्रमाणे, लाली मेरे लाल की जित देखू उत लाल, मैं देखन गई लाल को मैं हो गई लालम लाल. एकदा का मनुष्य देव पाहायला गेलो ना दादा, की मनुष्य देवच होऊन जातो. तो शिल्लक राहतच नाही की मी देव आहे सांगायला. म्हणून माझी विनंती आहे, देवाचं चिंतन करा. साधू संतांचा सहवास जीवनामध्ये खूप महत्वाचा आहे. म्हणून तुकोबराय सांगतात, या संतासी निर्वी हेची मज देई, आणि कदुजे काही न मागे तुझं. परमार्थात विचार करू नका, परवा संसाराचा विचार करू नका. संसार कोणाचाही होतो, परमार्थ करावा लागतो. आणि परमार्थ करण्यासाठी तुम्हाला भगवंतांनी एवढा सुंदर नरते प्राप्त करून दिलाय. देवे दिला देव भजना गोमटा, तो या झाला पाटा. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला, या वचन जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. एवढा सुंदर नरते प्राप्त झाला. या संधीचं सोनं करा आणि होईल तेवढा काळ संत समागमामध्ये घाला, संत सेवेमध्ये घाला, संत विचारामध्ये घाला. कारण की तुलसीदासजी सांगतात, बिनु सत्संग विवेक न होई, अरे राम कृपा बिन सुलभ न सोये. साधूच्या शिवाय माणसाच्या जीवनामध्ये कृपा होणं शक्य नाहीये. म्हणून तुकोबराय सांगतात, या संतासी निर्वे हेची मदत देई, आणि तुझे काही न मागे तुझं. तुकोबराय सांगतात देवा, पहिल्या चरणामध्ये तुकोबरायची भाषा थोडी वेगळी आहे. देशील तरी पाहे पांडुरंगा, आहे देवा, गरज असेल तर दे, माझी काही तशी इच्छा नाही.
पण शेवटी तुकोबराय विचार करू लागले, हा जगाचा मालक आहे, पांडुरंग परमात्मा आहे, कर्तुम अन्यथा कर्तुम याची शक्ती आहे. मग जगद्गुरु तुकोबराय परत देवाला विनंती करत असताना सांगता, देवा तू कसा आहे बाबा, मला माहित आहे तू उदार आहे, तू कृपाळू आहे, आणि माझी तुला विनंती आहे, तू या संतांच्या सहवास माझ्या जीवनामध्ये परत एकदा दे. तुकोबराय अभंगाच्या सेवेत तुका म्हणे आता उदारत होई, तुका म्हणे आता उदारत होई, तुका म्हणे आता उदार होई, तुका म्हणे आता उदारत होई, तुका म्हणे आता उदार तू होई, तुका म्हणे आता उदार तू होई, उदार होई, तुका म्हणे आता उदार होई. मज ठेवी पायी संताची, मज ठेवी पायी संताची, या संतास निरवी हेची मज देई, या संतास निरवी हेची मज देई, या संतास निरवी हेची मज देई, या संतास निरवी हेची मज देई. मज देवी पायी संताचिया, मज देवी पायी संताचिया, या संतास निरवी हेची मज देई, या संतास निरवी हेची मज देई, या संतास निरवी हेची मज देई, या संतास निरवी हेची मज देई. अनेक तुझे काही न मागो देवा, देवा अनेक तुझे काही न मागो तुझ, न मागो तुझ, न मागो आणि तुझे काही न मागो, आणि तुझे काही न मागो तुझ, न मागो तुझ, न मागो तुझ. तुझे काही न मागो तुझ, न मागो तुझ, अनिक आ
ऐका ना महाराज, मग तो देण्यासाठी योग्य आहे, पण मागण्यासाठी तुकोबरायचा अधिकार काय? एक सांगू का तुम्हाला, काहीतरी प्रयत्न केल्याशिवाय, काहीतरी सेवा केल्याशिवाय माणसाच्या जीवनामध्ये मागण्याचा अधिकार प्राप्त होऊच शकत नाही. पहिलं तर तुम्ही जगदंबा मातेला जाऊन सांगा, पांडुरंगाला जाऊन सांगा, पांडुरंगा आम्ही तुझ्यासाठी काय नाही केलं. जनाबाई देवाला सांगते, जनी म्हणे देवा झाले मी येशवा, रिघाले केशवा घर तुझे, पंढरीच्या पेठे मांडीला पाल, मनगटावरी तेल घाला कोणी. देवाला तुम्ही सांगा, देवा तुझ्यासाठी आम्ही काय नाही केलंय, तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केलाय. जसं गवळणी देवाला सांगतात ना, याचे लागी ओ केले नाना याग, याचे लागी ओ अष्टांगा दियोग, याचे लागी ओ या विषयाचा त्याग. जन्मोजन्मांतरी केली हे सूचना, अनेक जन्मापासून मागे बहुत जन्मी हिची करीत आलो आम्ही, अनेक जन्मापासून तुझी साधना करतोय देवा, तुझी सेवा करतोय, आणि त्या सेवेच्या पित्यर्थास तुम्हाला काहीतरी मागायचं. एक सांगू का महाराज, तसं साधू संत देवाला काही मागतच नाही, उलट पांडुरंगाचंच प्रमाणे मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. जे जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्याला मागत आहे, त्या तुकोबरायचा जर जीवनाचा सर्वे केला तर विश्वंभर बाबापासून तर बोलोबापर्यंत, म्हणजे तुकोबरायच्या वडिलापर्यंत पंढरपूरचे वारकरी होते. मुक्काम दर मुक्काम करत पंढरपूरला जायचं, एकादश द्वादश त्रयोदश चतुर्थी थांबायची, रिटर्न परत यायचं, ही परंपरा तुकोबरायच्या वंशावळीची होती. एवढी सेवा झाली, एवढी सेवा झाली, एवढी सेवा झाली की बोलोबा जर पंढरपूरला गेले तर पांडुरंगाची मान खाली वाकत होती. याचं कारण भक्तीचं ओझं झालं होतं. काय झालं होतं? आणि अशा पवित्र वंशामध्ये, अशा पवित्र कुळामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबरायचा जन्म झालेला आहे. आणि ते तुकोबरायचे गाथ्यामध्ये जर काही अभंग आपण वाचले तर तुकोबराय सांगतात, काही मागणे हे अमानुचित, काही मागणे हे अमानुचित, काही मागणे हे अमानुचित, चिरित जाणत आमच्या वाडवडिलाची रीत आहे की तुला काही मागायचं नाहीये, अशी तुकोबरायच्या गाथ्यामध्ये प्रमाण आहे. पण त्या जगद्गुरु तुकोबरायची मागणी पर 125 अभंग म्हणजे 125 अभंग गाथ्यामध्ये आहे. तुकोबराय सांगतात, देवा तुला द्यायचं जर असेल तर मनसी काही मागा, हेची देगा पांडुरंगा. ऐक ना देवा, तुला जर द्या वाटलं ना तर एक विनंती आहे. जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे आहे. आणि काय जगद्गुरु तुकोबरायच्या मनातली भावना आहे? तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये, मागणे ते तुझ प्रति आहे, 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 मागणे ते तुझ प्रति आहे. देशील तरी पाहे पांडुरंगा, देशील तरी पाहे पांडुरंगा, देशील तरी पाहे पांडुरंगा, देशील तरी पाहे पांडुरंगा.
हे देवा माझं एक मागणं आहे तुझ्याकडे, एक सांगू का? बऱ्याचशा ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायची भाषा थोडी वेगळी आणि या ठिकाणी वेगळी आहे. तुकोबराय म्हणतात ए बघा ए देवा ऐक ना इकडे 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 गरज असेल तर दे, माझी काही अशी इच्छा नाही. मागण्याच्या काही प्रथा आहे, बोलवण्याची काही पद्धत आहे. काही लोक म्हणतात हो महाराज माझ्या मुलीचं लग्न आहे बरं, तुम्हाला ऍडजस्ट जर झालं इकडे कुठं कार्यक्रम असेल तर तुम्ही भेट देऊन जा, ही एक मागणी आहे. बरोबर आहे का नाही? काही लोक म्हणतात हो महाराज बघा जर असेल वेळ तर या, असं काही आग्रह नाही, तुमची धावपळ पाहून या. आणि काही लोकांचा आग्रह असतो महाराज तुम्हाला यावंच लागतं, तसं जमणार. काही ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय सकारात्मक मागणी मागतात, हेची दान देगा देवा. ही मागणी कशी आहे? सकारात्मक आहे. या ठिकाणी तुकोबरायची मागणी थोडी वेगळी. तुकोबराय सांगतात मागणे ते एक, हे देवा एक मागणं आहे तुझ्याकडे, माझं काय पाहिजे तुकोबराय? काही नाही, हे बघ देशील तर पाहे पांडुरंगा, हे बघ विचार कर, पण काय पाहिजे तुम्हाला? खरं सांगू का, संप्रदायामध्ये जेवढे काही संत महात्मे झाले ना त्यांनी संसाराविषयी काही मागितलंच नाही. आणि मी तर या मताचा महाराज आहे, तुम्ही संसाराविषयी काही मागू नका, माझा देव खूप हुशार आहे. न मागता सगळं तुम्हाला दिलेलं आहे. तुमचं बारसं झालं ना, तुम्ही तेरशेची काळजी कशाला करता? ते होणारच आहे. काळजी करू नका. तुकोबरायचे प्रमाण पहा, अनिकन लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ. तुमच्या आणि माझ्या जीवनाचं दुर्भाग्य असं आहे, आपण देवीकडे जाओ का देवाकडे जाओ, संताकडे जाओ का माणसाकडे जाओ, तुमची मागणी ठरलेली काय? वाडावे संताने विवावे धनधान्य, विवावे धनधान्य, विवावे धनधान्य. महाराज सांगतात वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य. काय मागावं, किती मागावं, कसं मागावं याचं माणसाला थोडं नॉलेज पाहिजे. देशाचा राजा प्रसन्न नाही पण तो तुम्हाला म्हणला ए सांग तुला काय पाहिजे, हा तंबाखू खाणारा होता. तो म्हणे बघा 1 तास झालं तंबाखूची चुनाच नाही हो, देता का? देणारा जरी उदार असला तरी मागण्याला अक्कल पाहिजे ना, बरोबर आहे का नाही? एक माणूस जगदंबा मातेची सेवा करत होता, एवढी सेवा केली नवरात्रात 9 दिवस, बाबा 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 पाणी सुद्धा पिलं नाही, नुसतं रामकृष्णारी रामकृष्णारी देवाचं चिंतन केलंय. आणि देवी माता प्रसन्न झाली. आणि देवी माता प्रसन्न झाल्यानंतर देवीनं पहिला प्रश्न विचारला, हे बाळा वरमरोही काय हवं तुला माग. हा थोडा धक्का स्टार्ट होता, याला एवढं नॉलेज नव्हतं. तो म्हणे देवी माता 2 मिनिटं थांबा, मी माझ्या बायकोला विचारून येतो. हा धावत पळत बायकोकडे गेला. बायकोला म्हणे बघ अंबिका माता मला प्रसन्न झाली ग, आणि तिनं 3 वर मागायचे सांगितले, मला सांग ना काय मागू. ती म्हणली हे बघा देवी मातेच्या आशीर्वादाने आपल्याकडे सगळं आहे, 4-5 एकर जमीन आहे, हिरे माने मोती सगळं काही आहे, गाड्या घोड्या सगळे, लेकरं वगैरे सगळे. फक्त काय आहे माहितीये का, मी दिसायला खूप सुंदर आहे हो, पण माझं नाक खूप चपट आहे. तुम्ही देवी ती मातेला असं सांगा माझं नाक थोडं लंब करा. मग किती करा, 1 किलोमीटर 2 किलोमीटर असं म्हणावं ना त्यानं. काही ते पळतच देवीकडे गेला. देवी साहेब ओ अंबिका माता सगळं आहे तुमच्या आशीर्वादाने, फक्त माझ्या बायकोचं नाक खूप चपट आहे, लंब करा. मग असं सांगाव ना इतकं इतकं. देवी माता म्हणली वरमरोई ते एवढं लांबलं की नाकावर चालत घरी आलं. ती म्हणे का हो तुम्हाला काही अक्कल नाही का? बायका सहज नवऱ्याची अक्कल काढतात हो. मला नेमकं कळत नाही पुरुष मंडळी आपल्याला अक्कल कधी येते. लहानपणी बाप म्हणतो ए तुला अक्कल नाही बाजूलो. लग्न झाल्यावर बायको म्हणते आमच्या यांना अजिबात अक्कल नाही. म्हातारपणी सुना म्हणतात यांना अजिबात कळत नाही, यांना अक्कल नाही. मग नेमकी अक्कल येते कधी? मसनात गेल्यावर. ती म्हणे एवढं लंब करत असते का? मग काय करू? असं करा परत बुटकं करायला सांगा. मग सांगा ना एवढं बुटकं करा. यानं सांगितलं आई साहेब नाक खूप लंब झालं, थोडं बारीक करा. बारीक करा म्हणल्यानंतर देवी माता म्हणल्या वरमरोही ते एवढं बारीक झालं की डोळे दिसू लागले, तोंड दिसू लागले, नाकाच्या ठिकाणी बोर्ड होतं, ही नाकाची जागा आहे. शेवटी तिनं सांगितलं हे बघा लंबाई करू नका, बुटकाही नका करू, जसं माझं नकटं होतं तेवढंच करा. 3 वर दिले पण काय मागावं याची अक्कल नाही. देण्यासाठी देव जरी योग्य असेल तरी मागण्यासाठी माणूस सुद्धा कसा असला पाहिजे? योग्यतेचा असला पाहिजे. जे जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्याकडे मागणी मागत आहात ना, त्या तुकोबरायचा अधिकार जर आपण पाहायला गेलो तर तुकाराम तुकाराम नाम घेता अनु रेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. एक प्रमाण सांगतो म्हणजे तुकोबरायचा किती अधिकार होता तुमच्या लक्षात येऊन जाईल. वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा, अर्थ आमासीच ठावा, एरहाने वहावा भरवा.
माधवा येरा रे बाबा भार्गवा येरा रे बाबा भार्गवा. इच्छा आहे जगद्गुरु तुकोबराय तुमच्या मनामध्ये काहीच इच्छा नाही देवा. माझी एवढीच इच्छा आहे, मी जे इच्छा केली ती तू मला दे, बाकी मला काहीच नको. संत संग देई सदा बाकी काय अपेक्षा आहे. आणि न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा सदा. साधू संतांना संपत्तीची आणि मोक्षाची न्यायची गरजच नव्हती. तुकोबराय सांगतात मोक्ष आम्हा घरी कामारी हे नासी होय सांगोय से तुका म्हणे. मग काय अपेक्षा आहे? काही नाही देवा. जे महात्म्य आहे, जे संत आहे, त्या संतांच्या स्वाधीन माझं जीवन कर. अभंगाचं दुसरं चरण. या संतासे निरवी हेची मज देई या संतास निरवी हेची मज देई. इंदुरेकर महाराज कीर्तन. आपले कीर्तन इंदुरेकर महाराजांचे कीर्तन. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.